व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. व्हिडिओ आजचा फार मोठा नाही, परंतु अत्यंत महत्वाचा आहे. मित्रांनो, काय झालं होतं, 26/11 आपल्या देशावर हल्ला झाला. मुंबईमध्ये हल्ला झाला, भयानक हल्ला झाला. अजमल कसाब जर जिवंत पकडला गेला नसता तर याला भगवा आतंकवाद, भगवा दहशतवाद असं घोषित करण्यात आलं असतं. तसं ते ऑलरेडी घोषित केलंही गेलं होतं. दिग्विजय सिंग यांनी तर त्यावर लगेच पुस्तक देखील छापून आणलं, भगवा आतंकवाद म्हणून. विचार करा तुम्ही, हिंदूंच्या बाबतीमध्येच हे लोक असं का वागतायत? कोण आहे यामागे? डीप स्टेटचे कारनामे आहेत का हे सगळे? हे वामपंथी लोक, हे डाव्या विचारसरणीचे सगळे लिब्रांडूस, स्वतःला जास्त अक्कल आहे असं समजणारे, हे सतत हिंदूंवरच का घसरतात? ह्यांना बाकीचं काही दिसत नाहीत का? तिकडे गाझामध्ये हल्ले झाले, लेबनानवर हल्ले झाले, जितेंद्र आव्हाडपासून सगळेजण रडायला सुरुवात केली या लोकांनी गाझासाठी. सेफ गाझा, सेफ गाझा, सेफ गाझा. हे हमास बद्दल कधीच काही बोलले नाहीत, लष्कर ए तोयबा बद्दल कधी काही बोलले नाहीत, टीटीपी बद्दल काही बोलले नाहीत, मुजाहिद्दीन बद्दल काही बोलले नाहीत. हे कोणाबद्दल बोलतात? हिंदू संघटनांबद्दल, RSS बद्दल. आणि यांची भाषा काय? RSS ला बॅन करा, हिंदू संघटना बॅन करा. हिंदू संघटना म्हणजे कोणत्या? पतित पावन संघटना म्हणा, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि RSS बंद करा. RSS ने आजपर्यंत जे कार्य केलेलं आहे या देशासाठी निस्पृह भावनेनं, हे या राजकारण्यांनी तरी केलंय का कधी? हे तर फक्त खायचंच बघतात, यांना फक्त मलिदेच खायचे. पण आज एक आकडेवारी आम्ही तुमच्या समोर आणलेली आहे, बघून घ्या. व्हिडिओ अगदी छोटासा आहे, फार मोठा आम्ही करणारच नाही हा व्हिडिओ. UN ग्लोबल यांनी आतंकवादी संघटना ज्या आहेत त्यांची एक यादी जाहीर केली आहे. बघा ती यादी काय. या यादीमध्ये आतंकवादी संघटनेत मुस्लिम आतंकवादी संघटना आहेत 702 जगभरातल्या. म्हणजे हमास, ते तुमचे लष्कर ए तोयबा, मुजाहिद्दीन वगैरे सगळे आले यामध्ये. 702. ख्रिश्चन आतंकवादी संघटना आहेत 13. ख्रिश्चन आतंकवादी संघटना मी ट्रेस देऊन बोलतोय. कम्युनिस्ट आतंकवादी संघटना 11. आता हे कम्युनिस्ट आतंकवादी संघटना म्हणजे काय? माओवादी, नॅक्सलिस्ट्स. आणि आता हेच नॅक्सलिस्ट जे आहेत हे आता अर्बन नॅक्सलिस्ट झाले. शहरी नक्षलवाद वाढत चाललेला आहे. आता आपण हिंदू आतंकवादी संघटना किती आहेत ते बघूया. जगभरामध्ये हिंदू आतंकवादी संघटनांची संख्या आहे 0. होय, 0. एकही हिंदू आतंकवादी दहशतवादी संघटना नाही जगाच्या पाठीवर. पण हे मुस्लिम्स, ख्रिश्चन, हे कम्युनिस्ट, डाव्या विचारसरणीचे हे लिब्रांडूज, या सगळ्यांना मिळून बॅन कोणाला करायचंय? कोणाला करायचंय बॅन? बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, अभाविप, RSS. चालेल, तुमच्या संघटना बंद करा हो आधी. ख्रिश्चनांच्या 13 आहेत, मुस्लिमांच्या 702 आहेत. यांच्या मदरसा छाप शिक्षणामधून काय शिक्षण दिलं जातं सगळं माहिती आहे. ममता बॅनर्जी तिकडे बॉम्ब शिकवत होती पोरांना, बॉम्ब कसे बनवायचे जे प्रात्यक्षिक आणि शिक्षण वर्ग चालवत होते पश्चिम बंगालमध्ये. यावर सविस्तर व्हिडिओ आम्ही लवकरच सादर करणार आहोत तुमच्याकडे. तुमच्यापर्यंत तो पोहोचेलच, लवकरच पोहोचेल, उद्याच पोहोचेल. अशा परिस्थितीमध्ये स्वतःच्याच
असल्या दहशतवादी संघटना असणारे लोक बॅन कोणाला करायचं? RSSला, जे की देशाप्रती सेवा कार्य करतात. कधीही दुष्काळ पडला, कुठं भूकंप झाला, पूर आला, सगळ्यात आधी मदत कार्य पोहोचवण्याचं काम RSS तर्फे केलं जातं आणि ते ह्यांना नको आहे. बरं, RSSनं कधीही जात-पात धर्म बघितलेला नाहीये, मदत पोहोचवलेली आहे, तरी सुद्धा यांना पोटसूळ आहे RSSचा. हे लिब्रांडूस सतत म्हणत असतात की पटेलांनी RSS वर बंदी टाकली होती, पटेलांनी RSS वर बंदी टाकली होती. अरे पण त्याच पटेलांनी RSS वरची बंदी उठवली सुद्धा होती, हे पण सांगा ना लोकांना. पण नाही, जे आपल्या सोयीचं आहे तेवढंच सांगायचं, दुसरं सांगायचं नाही. हा या लोकांचा दंडक आहे मित्रांनो. ह्या अशाच प्रकारे हे लोक वागून आपल्या हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतात. मात्र एकी ठेवा मित्रांनो, लक्षात घ्या, जगाच्या पाठीवर हिंदूंची एकही दहशतवादी आतंकवादी संघटना नाही. गर्वाची गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे. बिकॉज वी आर हिंदूज. आम्ही कोणावर स्वतःहून चाल करून जात नाही, पण जो चाल करून येतो त्याला ठेचायचं कसं हे आम्हाला माहिती आहे. कूटनीती काय असते हे देखील आम्हाला माहिती आहे, चाणक्य नीती काय आहे ते देखील आम्हाला माहिती आहे, शिवनीती काय आहे हे देखील आम्हाला माहिती आहे. ते संस्कार आहेत आमच्यावर. इतरांचा जीव नाहक घेणं हे पाप आहे आणि त्याच नीतीने आम्ही चालतो. आमच्यावर भगवद्गीतेचे, प्रभू श्री कृष्णाचे संस्कार आहे, प्रभू श्री रामाचा आदर्श आहे आमच्या समोर. आम्ही हे असले दहशतवादी कृत्य करतच नाही, कधीच नाही. परत एकदा आकडेवारी देतो. मुस्लिमांची दहशतवादी संघटना आहे 702, ख्रिश्चनांची आहे 13, कम्युनिस्टांची आहे 11, हिंदूंची 0. अभिमानाची गोष्ट आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जाता जाता एक विनंती करत आहोत, आपल्या हिंदू माता बंधू भगिनींची सेवा संकल्प करण्याचा निर्णय आपण घेतला आहे, संकल्प सोडलेला आहे. प्रभू श्री रामाच्या नाव घेऊन, त्याच्या आशीर्वादाने, त्याच्या पाठीमागे. ओल्या दुष्काळामध्ये गेल्या वेळी मदत केली, यावेळी कोरड्या दुष्काळामध्ये आपल्याला आपल्या शेतकऱ्यांच्या, हिंदू माता बंधू भगिनींच्या पाठीशी उभं राहायचं आहे. मी माझ्या परीने मला जे शक्य आहे ते सगळं करत आहे. गाई गुरांचा चारा, आपल्या हालाखीच्या परिस्थितीत असलेला आपल्या शेतकऱ्याची मदत, त्याच्यापर्यंत जिन्नस पोहोचवणे, कर्कग्रस्त रुग्ण, त्यांचे नातेवाईक यांच्यासाठी औषध उपचार आणि जेवणाची सोय करणे, एक चपलीचे जोड, पाण्याची बाटली, बस. या पलीकडे आपण फार काही करू शकत नाही सध्या तरी. पण हे करण्यासाठी सुद्धा जिगर लागतं मित्रांनो. हे सगळे आपलेच बांधव आहेत, हिंदू आहेत. तेव्हा मन मोठं करा मित्रांनो. एक रुपया देखील अनेकांसाठी लाख मोलाचा असतो. तेव्हा या सत्कर्मामध्ये सहभागी व्हा. दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर तुमच्या इच्छेनुसार, मर्जीनुसार तुम्हाला जे योगदान द्यावं वाटतं ते निश्चितच द्या. ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपवर नक्की पाठवा, म्हणजे त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवून त्याची डिजिटल पावती तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल. मन मोठं करा आणि पुढे या मित्रांनो. बाकी जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.